ते प्रकृती बिघडत असताना शिक्षक मात्र उपोषणावर ठाम आहेत। पोलिसांकडून आरोपीसारखी वागणूक मिळत असल्याचा आरोप शिक्षक करतायत। मंत्री किंवा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दखल घेतली नसल्याने शिक्षकांच्या वतीने संताप व्यक्त केला जातोय। गेल्या 10 महिन्यांपासून पगार रखडल्यामुळे उपोषणावर बसलेल्या नागपूर जिल्ह्यातील 15 पेक्षा जास्त शिक्षकांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तरीही इतर शिक्षक उपोषण स्थळापासून हटायला तयार नाहीत। त्यांच्याशी बातचीत केली आहे लोकशाहीचे प्रतिनिधी मनोज ताजने यांनी। नागपूरच्या शालार्थ आयटी घोटाळ्यानंतर गेल्या 10 महिन्यांपासून ज्या शिक्षकांचे पगार थांबलेले आहेत त्यांचं हे उपोषण या ठिकाणी सुरू आहे। आज उपोषणाचा 6वा दिवस आहे आणि अनेकांची प्रकृती बिघडलेली आहे आणि त्यांना ऍडमिट केलेलं आहे, परंतु हे अजूनही इथून हटायला तयार नाही आहेत। मॅडम, नेमकं आता तुमची काय भूमिका राहणार आहे? सर, आमचे गेल्या 10 महिन्यापासून वेतन रखडलेले आहे आणि आम्ही अधिवेशन सुरू झालं तेव्हापासून इथे आम्ही 7 दिवस झाला, आजचा 7वा दिवस आहे। आमची दखल कोणत्या मंत्र्याने घेतली नाही आहे। जो शासन आता हे याच्यात आहे पक्षात, तो एकही कोणी मंत्री नाही आला आहे आणि कोणता कार्यकर्ता नाही आला आणि आमदार नाही, खासदार नाही आलाय सर। आणि जे येतात ते आम्हाला फक्त आश्वासन देतात आणि याच्यातही इथे आम्ही एवढ्या दिवसापासून 7 दिवसापासून बसलो, त्याच्यात आमचे 15 ते 20 शिक्षक यांना चक्कर येऊन आयसीयू मध्ये पण ऍडमिट आहेत सर। आमचे थंडी कडाक्याची एवढी थंडी आहे सर, रात्रीला संपूर्ण महिला आमच्या 200 ते 300 महिलाच्या जवळपास इथे सगळे थांबत आहेत सर। याचा आणि सुरुवातीला तर इव्हन तक ॲम्ब्युलन्सची सुविधा सुद्धा नव्हती सर। इथे रात्रीला थांबायच्या वेळेस कित्येक लोकांना, जसं काल 3 लेडीजला इथे आयसीयू मध्ये टाकण्यात आलेला आहे सर। 1 महिन्यापासून घरात नाही जातो, इथे उपोषणाला आता आलो, पण त्याच्या पहिले चौकशीला गेलं की शिक्षकांना अटक होते, हेच आम्हाला माहित आहे। त्यासाठी कोणी शिक्षक सायबरला एवढं घाबरला आहे सर की घरात नाही राहून राहिले आहे। आम्हाला वातावरण या शिक्षकांमध्ये आहे आणि आता सरकार किंवा प्रशासनाकडून या ठिकाणी कोणती तरी दखल घेऊन आणि यांच्यावरती काहीतरी तोडगा काढणं गरजेचं आहे। मनोज ताजने, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।